हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा परीक्षा. आता या विषाक्त आहार परीक्षेमध्ये आपण कोणते कोणते आहार परीक्षा करतो तर ते बघूया. आता त्या जे राजे लोक होते त्यांचे खूप टॉक्सिक पीपल राहायचे त्याच्या सराउंडिंग्सला, आणि त्याच्यामुळे काय राहायचे, राजाचे रक्षण करायचे. तर आता हे जे विषवैद्य होते आणि राज्यवैद्य होते ते विषाचे पण परीक्षा करायचे. तर त्याच्यामधलं जर पहिला पॉईंट जर बघितलं मित्रांनो, तर त्यांनी सांगितलेले की दिलेला अन्न हा बळीभाग, समजा हा कावळ्यानं जर सेवन केला कावळ्यांनी तर त्याचा त्वरित मृत्यू होतो, असा हा पहिला पॉईंट सांगलेले. दुसरा पॉईंट असं सांगलेले की विषाची आपण जर समजा अन्न परीक्षा जर केली आणि त्याला जर आपण अग्नीमध्ये टाकलं तर त्याच्यापासून चटचट आवाज निघणार होतो, आणि त्यासोबतच ज्वलाचा जे वर्ण आहे तो मोराच्या कंठाप्रमाणे होतो. अशा पद्धतीने हा सेकंड पॉईंट सांगितलेले. त्याच्यानंतर विषमिश्रित अन्न जर समजा सेवन जर केलं तर चकोर पक्षाचे जे डोळ्याचे आहे तिथं लालिमा उत्पन्न होते. तिथं काय होते, चकोर पक्षाची लालिमा उत्पन्न होते. त्याच्यानंतर चौथ्याचं पॉईंट सांगितलेलं की पहिले अन्न विषमिश्रित अन्न जर समजा या जीवक पक्षीने जर पाहिलं तर त्याचा त्वरितच मृत्यू होतो. अशा पद्धतीने हा चौथा पॉईंट सांगितलेला मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की कोकिळीचा स्वर हा विकृत होतो. विषाला जर पाहिलं त्यानं तर कोकिळीचा स्वर विकृत होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं त्यांनी क्रौंच पक्षाचा मद चढतो, मद येते त्याला. त्याच्यानंतर मोर हे चंचल आणि उद्विग्न होतात. त्याच्यानंतर त्याने सांगितलेले पोपट आणि मैना हे आक्रोश करत राहतात विष जर पाहिलं तर. त्याच्यानंतर हंस पक्षी जर बघितलं तर जोराने ओरडू लागतो हंस पक्षी. त्याच्यानंतर भ्रंगराज हे कुजन करतो, आणि पृषत हे एक हरणाचा प्रकार आहे पृषण. तर हा पण काय होतं मित्रांनो, प्राण्याच्या डोळ्यातून अश्रुस्राव होतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पक्ष्यांचे सांगितलेले. आणि नंतर माकड जर समजा विषयुक्त अन्न सेवन जर केलं तर त्याला मल विसर्जन लवकरच ते मल विसर्जन करतो, अशा पद्धतीने सांगितलेले. आणि नंतर ते एक पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विषयुक्त अन्न जर समजा हाताला स्पर्श झाला तर दाह, कंप, त्याच्यानंतर नखे गळून पडतात हे लक्षण असतात. आता याच्यासाठी चिकित्सा त्यांनी सांगितलेले की प्रियंगू, सारिवा, गुडूची, त्याच्यानंतर कमल यांचा लेप करायचा तर ते दाह कमी होतं असं सांगितलेले चरकांनी. त्याच्यानंतर विषयुक्त अन्न जर समजा ताटेमध्ये वाफेच्या सहाय्याने समजा हे झालं हुंगल्यास तर ऋतुपीडा, शिरशूल, नेत्रशूल ह्या लक्षणे दिसतात. आता याचे शमन करण्यासाठी आपल्याला त्यांनी अंजन नस्यासाठी कुष्ठ, वाळा, उशीर, चंदन, हरिद्रा यांचा लेप करायचं सांगितलेले. तर अशा पद्धतीने हे विषाक्त अन्न परीक्षा होती मित्रांनो. आता याच्यामध्ये थँक्यू व्हेरी मच.